नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते आतापर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व प्रश्न मित्रांनो वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत, जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लक्षात येऊन जातील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर व्ही नारायणन यांची नियुक्ती झालेली आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून। आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत आरबीआयचे नवीन गव्हर्नर। याआधी कोण होते? तर शक्तिकांत दास हे होते, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष। आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? तर जय शहा हे आहेत आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष। नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर के संजय मूर्ती हे आहेत आपल्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक। भारताचे सध्याचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो। प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची संपूर्ण माहिती मिळावी आणि ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं यासाठी। तर प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात। त्यासाठीच मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। पुढचा प्रश्न आहे आपला, सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक। भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत? तर तुहिन कांता पांडे हे आहेत आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो? तर 25 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस। महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। आणि मग उपविजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड हा आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर चंद्रिका टंडन यांना मिळाला आहे ग्रॅमी पुरस्कार त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी, लक्षात ठेवा। टाटा स्टील मास्टर 2025 स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर आर प्रज्ञानंद हा आहे। दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर रेखा गुप्ता या आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे। 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न पहा, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना? तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे, लक्षात ठेवा। आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर 2024ची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते अवेलेबल आहे। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आणि मित्रांनो, PDF ही पेड PDF असणार आहे। या PDFमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत 2024 मधील, आणि सर्व प्रश्न मित्रांनो वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं। त्यासाठीच मित्रांनो, तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका। दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला?
तर हा पुरस्कार विजय केळकर यांना मिळाला आहे, पुण्यभूषण पुरस्कार 2025। तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। मित्रांनो, यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर सतीश देसाई हे आहेत, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर अण्णा बनसोडे हे बनलेले आहेत विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष। ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत आणि ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या। आणि आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर आहेत, लक्षात ठेवा। 28 मार्च 2025 रोजी कोणत्या दोन देशामध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला? तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर म्यानमार आणि थायलंड या देशात झाला। पहा मित्रांनो, भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये अत्यंत शक्तिशाली भूकंपामुळे पृथ्वी हादरली। थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही त्याचा परिणाम दिसून आला आहे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता आणि त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजली गेली, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा पॉईंट आहे। म्यानमारच्या लष्कराने देशाच्या मध्यवर्ती भागात आणीबाणी घोषित केली आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये येऊ शकतो, तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये कोणी अव्वल स्थान मिळवले आहे? तर हरियाणा यांनी मिळवले पहिले स्थान। पहा मित्रांनो, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये हरियाणाने एकूण 34 सुवर्ण, 39 रौप्य आणि 26 कांस्य पदकासह पहिले स्थान मिळवले। आणि मित्रांनो, या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर 20 ते 27 मार्च 2025 या कालावधीत नवी दिल्ली या ठिकाणी या खेळाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये देशभरातील एकूण 1200 पॅरा ॲथलेटिक्स सहभागी झाले होते। आणि याची आवृत्ती कितवी होती 2025ची? तर दुसरी आवृत्ती होती, लक्षात ठेवा। मित्रांनो, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये हरियाणाने एकूण किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर एकूण 34 सुवर्णपदक जिंकलेले आहेत, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याच्या चालू घडामोडीची PDF हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळणार आहेत। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDFची प्राइस असणार आहे 40 रुपीज। आणि त्याचबरोबर मित्रांनो, 2024 मध्ये जी पोलीस भरती झालेली आहे त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यामध्ये तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये ती PDF मिळणार आहे आणि PDFची प्राइस असणार आहे 140 रुपीज। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे PDF घेण्यासाठी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। 13वा ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर याचे आयोजन हे आपल्या भारत देशात होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मार्च 2025 मध्ये कॅनरा बँकने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर SK मजुमदार यांची नियुक्ती केली आहे कॅनरा बँकने कार्यकारी संचालक म्हणून। पुढचा आपला प्रश्न पहा, जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे। भारत सरकारने मार्च 2025 मध्ये संसद सदस्यांचा पगार किती टक्के वाढवला आहे? तर मित्रांनो, भारत सरकारने मार्च 2025 मध्ये संसद सदस्यांच्या पगारीत 24% वाढ केलेली आहे। पहा मित्रांनो, भारत सरकारने संसद सदस्यांचे पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतन 24% वाढवले आहे, जे 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। खासदारांचे मासिक वेतन 1 लाखावरून 1.24 लाख रुपये करण्यात आले आहे। याशिवाय त्यांचा दैनिक भत्ता 2000 रुपयावरून 2500 रुपये वाढवण्यात आला आहे। खासदाराचे पेन्शन देखील 25,000 रुपये प्रति महिन्यावरून 31,000 रुपये करण्यात आले।
जे 24% वाढ दर्शवते. ही सुधारणा कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्सच्या आधारे करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, खासदाराचे वेतन आणि इतर फायदे एप्रिल 2018 मध्ये शेवटचे सुधारित करण्यात आले होते. तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. पहा मित्रांनो, पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. समान नागरी संहिता लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते असणार आहे? तर गुजरात राज्य आहे. पहा मित्रांनो, पहिले राज्य कोणते आहे समान नागरी संहिता लागू होणारे? तर उत्तराखंड हे राज्य आहे. तर उत्तराखंड नंतर गुजरात हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील दुसरे राज्य बनणार आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी गुजरात सरकारने UCCचा मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय पॅनेलची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. एबल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार मसाकी काशीवारा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये कांस्य पदक कोणी जिंकले आहे? तर सुनील कुमार यांनी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. चला पुढचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कुठे करणार आहेत? तर तामिळनाडूतील रामेश्वरम द्वीप या ठिकाणी पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन करण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 एप्रिल 2025 रोजी रामेश्वरम बेटावरील नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील. IPL 2025 मध्ये 3 वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर अजिंक्य रहाणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसऱ्या OTT प्ले अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला? तर हा पुरस्कार 2 व्यक्तींना मिळाला आहे. एक आहेत मनोज बाजपेयी आणि अनुपम खेर. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसऱ्या OTT प्ले अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मनोज बाजपेयी आणि अनुपम खेर यांना मिळाला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कोठे बांधण्यात आली? तर ही उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल बांधण्यात आलेली आहे. मार्च 2025 मध्ये नीती आयोगचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजीव गौबा यांची नियुक्ती झाली आहे. पहा मित्रांनो, पुढचा आपला प्रश्न आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या वॉल्ट प्रकारात कांस्य पदक कोणी जिंकले आहे? तर प्रणती नायक हिने कांस्य पदक जिंकले आहे. आणि मित्रांनो, सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर जेला हेंग हिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ती संयुक्त राज्य अमेरिका या देशातील आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे ऑपरेशन सुरू केले, लक्षात ठेवा. कोणत्या राज्य सरकारने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगा आणि शारदा रिव्हर कॉरिडॉर या प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली? तर उत्तराखंड राज्य सरकारने केलेली आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मुकेश खुल्लर यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर CS शेट्टी यांची निवड झालेली आहे. केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण 56 नद्या या गंभीररित्या प्रदूषित आहेत केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण महामंडळाच्या अहवालानुसार. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
तर तो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी. देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू होणार? तर मुंबईत सुरू होणार आहे देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा. तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदर दरम्यानच्या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. नुकतेच पोटी श्रीरामुलू यांचा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्याची घोषणा करण्यात आली? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये. पहा मित्रांनो, अलीकडेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अमरावतीमध्ये पोटी श्रीरामुलू यांचा 58 फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केलेली आहे. हा उपक्रम आंध्र प्रदेशला स्वतंत्र भाषिक राज्य म्हणून निर्माण करण्यात श्रीरामुलू यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण करतो. 1952 मध्ये त्यांनी केलेल्या 58 दिवसाच्या उपोषणामुळे राजकीय बदल घडून आला होता. म्हणून या बलिदानाचे कृत्य दरवर्षी साजरे केले जाते. तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 118वा क्रमांक आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर 105वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. एशियन फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला मिळाला आहे सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 याचे आयोजन कधी करण्यात आले? तर 20 ते 27 मार्च या दरम्यान दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रासाठी दिला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि 2025 मध्ये एकूण 27 पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर चिरंजीवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाला आहे. पहा मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. तर पहा मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा राम सुतार यांना जाहीर झाला. आणि 2023चा कुणाला मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार? तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1995ला झालेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात. आणि यामध्ये पहिला पुरस्कार हा कुणाला मिळाला होता? तर पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला होता 1996 मध्ये, लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. चला पुढचा प्रश्न आहे. सुनीता विलियम या पृथ्वीवर केव्हा परतल्या आहेत? तर भारतीय वेळेनुसार त्या 19 मार्च या दिवशी पृथ्वीवर परतल्या आहेत, लक्षात ठेवा. सुनीता विलियम्स या पृथ्वीवर किती दिवसानंतर परत आल्या आहेत? तर त्या 286 दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे आहे? तर भिवंडी ठाणे या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे त्याचे मूर्तिकार कोण आहेत? तर अरुण योगी हे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कार्तिक आर्यन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारने 9 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेश राज्यातील कोणते उद्यान हे देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे? तर माधव राष्ट्रीय उद्यान आहे
जे की देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कुठे आहे मित्रांनो हे उद्यान? तर मध्य प्रदेश राज्यात आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर विकी कौशल यांची निवड केलेली आहे टाटा मोटर्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ राज्य आहे. भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली? तर अजय सेठ यांची निवड झालेली आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी. पुढचा प्रश्न आहे आपला, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे BCCIच्या लोकपाल पदावर. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न पहा, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राने एकूण 23 पदक जिंकलेले आहेत, लक्षात ठेवा. 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना केव्हा झाली? तर 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे इस्रोची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष. त्यांची नियुक्ती ही जानेवारी 2025 मध्ये झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कुणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला? तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी जिंकले आहेत? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर भास्कर जाधव हे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते. महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते. नेक्स्ट क्वेश्चन, IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. चला आपला पुढचा प्रश्न आहे, 34वा सरस्वती सन्मान 2024 कुणाला जाहीर झाला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर 34वा सरस्वती सन्मान 2024 हा भद्रेश दास स्वामी यांना जाहीर झाला आहे. आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? तर याचे आयोजन हे कर्नाटक राज्यातील बेंगलुरू या शहरात होणार आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या संस्थेने DRDOच्या सहकार्याने रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे मेटल 3D प्रिंटिंग मशीन लॉन्च केले आहे? तर कोणत्या संस्थेने केले आहे? तर IIT हैदराबाद या संस्थेने केले, लक्षात ठेवा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर शिखर धवन यांची नियुक्ती झाली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर विराट कोहली हा आहे. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या पुरस्काराने मित्रांनो? तर महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न आहे, कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे? तर बेडगाव हे गाव आहे. या गावात कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे? तर अमेरिका या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे. उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे? तर पहा मित्रांनो, उत्तराखंड सरकारने राज्यातील 13 जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार? तर लोणार या ठिकाणी याची स्थापना होणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणी जिंकली आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे. पहा मित्रांनो, 2025चा विजेता कोण आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा? तर आपला भारत देश आहे. पहा मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. 2025चा विजेता आहे भारत. आपल्या भारताने तिसऱ्यांदा याचे विजेतेपद जिंकलेले आहे. उपविजेता कोण आहे? तर न्यूझीलंड आहे. फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर रोहित शर्मा यांना मिळाला. आणि प्लेयर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर सचिन रवींद्र यांना मिळाला आहे. तो न्यूझीलंडचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर रोहित शर्मा यांना मिळाला, लक्षात ठेवा. चला पुढचा पॉईंट आहे, गोल्डन बॅट कोणाला मिळाला आहे? तर कोणाला दिलं जातं गोल्डन बॅट? तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. तर गोल्डन बॅट हा सचिन रवींद्र यांना मिळाला आहे. आणि मित्रांनो, गोल्डन बॉल हा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. तर मॅट हेनरी यांना हा गोल्डन बॉल मिळाला आहे. तर हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे आयोजन कोणी केले आहे? तर पाकिस्तानने केले. आणि कुठे करण्यात आले होते याचे आयोजन? तर संयुक्त अरब अमिरात म्हणजेच दुबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. आवृत्ती कितवी आहे 2025ची? तर 9वी आवृत्ती आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, या खेळाचे आयोजन हे कधी करण्यात आले? तर 19 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 2025 पर्यंत याचे आयोजन करण्यात आले. आणि शेवटची मॅच ही कधी होती? तर 9 मार्च 2025ला होती, लक्षात ठेवा. भारत वर्सेस न्यूझीलंड यांच्या दोघांमध्ये होती ही मॅच. आणि आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. आणि न्यूझीलंड हा उपविजेता आहे, लक्षात ठेवा. भारताचे सर्व सामने कुठे आयोजित करण्यात आले होते? तर दुबईमध्ये याचे आयोजन करण्यात आले. आणि एकूण किती संघांनी यामध्ये भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये? तर 8 संघांनी या खेळामध्ये भाग घेतला होता, लक्षात ठेवा. मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमिताभ मुखर्जी यांची नियुक्ती झाली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर आपला भारत देश हा 14व्या स्थानी आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये. पहा मित्रांनो, भारताचा क्रमांक 163 देशात 14वा आहे. आणि 2024मध्ये आपल्या भारताचा 13वा क्रमांक होता जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे? तर पंजाब राज्याने सुरू केली. पहा मित्रांनो, महिलांच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने एक नवीन प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांच्या हस्ते 6 मार्च रोजी चंदीगड येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारामुळे पीडित महिलांना तात्काळ मदत करणे हा असणार आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने मार्च 2025मध्ये इंडिया AI मिशनसाठी अंदाजे किती कोटीची तरतूद केली आहे? तर 10,371 कोटीची तरतूद केलेली आहे केंद्र सरकारने इंडिया AI मिशनसाठी. चला पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे? तर कोणी जिंकली? तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकली आहे.
6वे आशियाई महिला कबड्डी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे। पहा मित्रांनो, 6व्या आशियाई महिला कबड्डी 2025चे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे। पहा मित्रांनो, त्यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे जी परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे, तर लक्ष द्या। तर या खेळाचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर 6 ते 8 मार्च 2025ला याचे आयोजन करण्यात आले। विजेता आहे आपला भारत देश, उपविजेता आहे इराण। आवृत्ती कितवी होती 2025ची? तर 6वी आवृत्ती होती। यजमान देश आहे तेहरान, इराण। आणि मित्रांनो, आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये 5व्यांदा विजेतेपद जिंकले आहे। तब्बल 8 वर्षानंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केली? तर नोएडा या ठिकाणी केली आहे। चला पुढचा प्रश्न पहा। बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी याचे नवीन नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर असणार आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवले जाणार आहे। पहा मित्रांनो, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले की बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नवीन नाव हे डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू विद्यापीठ असे केले जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फेडरल बँकेने मार्च 2025मध्ये पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर विद्या बालन यांची नियुक्ती केली आहे। फेडरल बँकेने मार्च 2025मध्ये पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून विद्या बालन यांची नियुक्ती केली। आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025च्या निमित्ताने इन्शुरिंग हीरोज ही मोहीम कोणी सुरू केली? तर फोनपेने ही मोहीम सुरू केली आहे। पहा मित्रांनो, महिलांना विमा उत्पादनात जागरूक करून त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे पहिल्या स्थानी। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे? तर UAE या देशाने जारी केला आहे ब्ल्यू व्हिसा। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोनम हिने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने कांस्य पदक जिंकले। चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार रा बोराडे यांना जाहीर झाला आहे। पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला आहे? तर मराठवाडा साहित्य परिषद याला मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 घोषित करण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान ते निवडणूक हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा उपक्रम भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केला। भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी फेब्रुवारी 2025मध्ये कोणती नवीन व्हिसा श्रेणी सुरू केली आहे? तर आपल्या भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी आयुष व्हिसा या नावाने नवीन व्हिसा श्रेणी सुरू केली आहे। स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस कोणत्या IITने सुरू केला आहे? तर IIT मद्रास यांनी सुरू केला। सिटी बँक इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे सिटी बँक इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून। कोणते राज्य आता नक्षलमुक्त घोषित करण्यात आले? तर कर्नाटक राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे। 38व्या राष्ट्रीय खेळ 2025मध्ये
कोणत्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले? तर उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले आहे 38व्या राष्ट्रीय खेळ 2025 मध्ये। फोर्ट विलियम या किल्ल्याचे नाव बदलून आता विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे, तर तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर तो कोलकाता या ठिकाणी आहे मित्रांनो। पहा इथे फोर्ट विलियमचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे, लक्षात ठेवा। चला आपला पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्स 2025 मधील जगातील 10 शक्तिशाली देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश। 27 वर्षांनंतर फेब्रुवारी 2025 मध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीत कोणता पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे? तर 27 वर्षांनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत बीजेपी हा पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे। चला पुढचा प्रश्न पहा, फेब्रुवारी 2025 मध्ये आदिवासी सांस्कृतिक संमेलन कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे प्रयागराज या ठिकाणी करण्यात आले। भारतातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर महाराष्ट्रात कोठे सुरू केले जाणार आहे? तर हे नाशिक या शहरात सुरू होणार। आपल्या महाराष्ट्रातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर। पुढचा आपला प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले आहे? तर अमेरिका या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले। अविश्वास प्रस्तावापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर ते मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री होते बिरेन सिंग यांनी। तर मित्रांनो त्यांनी अविश्वास प्रस्तावापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कंबरसामपेट्टा येथे पक्षी उद्यानाचे उद्घाटन केले आहे? तर ते कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत? तर ते तामिळनाडू या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत उदयनिधी स्टॅलिन, लक्षात ठेवा। कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्याचे नेते सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले आहे? तर ते कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते? तर ते नामिबियाचे पहिले राष्ट्रपती होते, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित होईल? तर हे नासा अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित होणार आहे। नुकतेच कोणत्या राज्यात विषाणूजन्य रानीखेत रोगाचा प्रसार झाला आहे? तर या रोगाचा प्रसार हा आंध्र प्रदेश या राज्यात झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम हा 2026 पर्यंत वाढवला आहे। धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले आहे? तर हे राजस्थान विधानसभेत मांडण्यात आले धर्मांतर विरोधी विधेयक। चला पुढचा प्रश्न आहे आपला, पॅरा तिरंदाजी आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? तर यामध्ये आपल्या भारताने एकूण 12 पदक जिंकले आहेत। यामध्ये 6 आहेत सुवर्ण पदक, 3 आहेत रौप्य पदक आणि 3 आहेत कांस्य पदक। तर लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन कोण करणार आहे? तर याचे आयोजन आपला भारत देश करणार आहे। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर आपल्या भारताचे स्थान आहे 4थे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये। पुढचा प्रश्न आहे आपला, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना कोणी सुरू केलेली आहे? कोणत्या राज्याने ही योजना सुरू केली? तर छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे। बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर महेश कुमार अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून। नेक्स्ट क्वेश्चन, सीआरपीएफचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत सीआरपीएफचे नवीन महासंचालक। पुढचा प्रश्न आहे, बीएसएफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? पहा मित्रांनो, आधीचा जो प्रश्न आहे तो बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून होता, जे की महेश कुमार अगरवाल आहेत। पण आताचा प्रश्न काय आहे?
तर BSFचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत, लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. 2025 मध्ये जागतिक स्तरावर 7वा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे मित्रांनो. जागतिक स्तरावर 7वा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे 2025 मध्ये आपला भारत देश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय बालिका दिन कधी असतो? तर 24 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद याचे आयोजन कुठे होणार आहे? तर याचे आयोजन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी करण्यात येणार. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यातून माघार घेण्याचा निर्णय कोणी घेतला आहे? कोणत्या देशाने घेतला आहे? तर अमेरिका या देशाने घेतलेला आहे WHO यातून माघार घेण्याचा निर्णय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 याची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे मलेशिया या देशात करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जॉयंट्सचा नवीन कर्णधार कोण आहे? तर ऋषभ पंत हा आहे लखनौ सुपर जॉयंट्सचा नवीन कर्णधार. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते? तर 23 जानेवारी या दिवशी असते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. आणि मित्रांनो, आपण 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो, लक्षात ठेवा. 2025 मध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम कोणी केला आहे? तर डेअर डेव्हिल्स या भारतीय सेनाने केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या योजनेने 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण केली आहे? तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेने 10 वर्ष पूर्ण केलेली आहेत 2025 मध्ये. याची सुरुवात कधी झाली मित्रांनो? तर 22 जानेवारी 2015ला या योजनेची सुरुवात करण्यात आली. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा त्याचे नाव काय आहे? तर तियाशान शेंगली बोगदा हा आहे. याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे जानेवारी 2025 मध्ये. आणि हा बोगदा कुठे आहे? तर चीनमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, 2025 मध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राजकीय आणीबाणी कोणी घोषित केली? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेली आहे 2025 मध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राजकीय आणीबाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश जानेवारी 2025 मध्ये ब्रिक्सचा 9वा भागीदारी देश बनला आहे? तर नायजेरिया हा देश बनलेला आहे ब्रिक्सचा 9वा भागीदारी देश. विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला आहे. देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर आलोक आराधे हे आहेत, लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या चॅनलची माहितीसुद्धा होईल. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर JD व्हान्स हे आहेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती. चला पुढचा प्रश्न पहा, स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी टूल किट कोणी लॉन्च केली? तर मोहनलाल खट्टर यांनी लॉन्च केली आहे. तर कोण आहेत हे? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत मोहनलाल खट्टर, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, खो खो विश्वचषक 2025चे पुरुष आणि महिलाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारताने जिंकले आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रावरून पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणती अंतराळ संस्था
लेक्सी मिशन लॉन्च करणार आहे? तर नासा ही संस्था करणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे? तर 2026 पासून लागू होणार आहे 8वा वेतन आयोग. राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत? तर हे अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे दिले आहेत. तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती झालेली आहे. ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे भार्गवस्त्र. पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, स्टार मार्क करून घ्या. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो. मित्रांनो, आता जो आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यावरती संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ एकदा जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपले व्हिडिओ कसे असतात. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कोणता देश 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा चौथा देश ठरला आहे? तर आपला भारत देश ठरलेला आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मणिपूरचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत? तर प्रशांत कुमार सिंग हे आहेत मणिपूरचे नवीन मुख्य सचिव. हवामान खात्याचे 150 वर्ष साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते अभियान सुरू केले? तर त्यांनी मिशन मौसम हे अभियान सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेडमोर बोगद्याचे उद्घाटन कोठे केले आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यात केले आहे झेडमोर बोगद्याचे उद्घाटन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली आहे. ते दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह 2025ची थीम काय होती? तर रस्ता सुरक्षा नायक व्हा ही होती थीम 2025ची. भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी. पुढचा प्रश्न आहे आपला, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे? तर यामध्ये आपल्या भारताचा 85वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. कोणत्या राज्य सरकारने 17 धार्मिक स्थळांवर मद्य विक्रीवर बंदी घातली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने घातली आहे मद्य विक्रीवर बंदी? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने घातली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 76व्या प्रजासत्ताक दिन 2025चे प्रमुख पाहुणे कोण होते? तर प्रबोवो सुबियांतो हे होते 76व्या प्रजासत्ताक दिन 2025चे प्रमुख पाहुणे. पुढचा प्रश्न आहे आपला, 2025 मध्ये किती पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली? तर 139 पद्म पुरस्काराची घोषणा झालेली आहे 2025 मध्ये. तर मित्रांनो, यामध्ये 7 जे आहेत ते पद्मविभूषण आहेत, 19 आहेत पद्मभूषण आणि 113 आहेत पद्मश्री, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन 2025चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे मेडिसन कीज यांनी जिंकले, महिला एकेरीचे विजेतेपद. पुढचा प्रश्न आहे आपला, कवचम या आपत्ती जोखीम चेतावणी प्रणालीचे अनावरण कोणी केले आहे? तर केरळ राज्याने केले, लक्षात ठेवा. ICC पुरुष T20 क्रिकेट ऑफ द इयर 2024चा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर अर्शदीप सिंग यांनी हा पुरस्कार जिंकला. फिकी फेम्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर आयुष्मान खुराना हा आहे फिकी फेम्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
अंडर-19 महिला विश्वचषक 2025 मध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर वैष्णवी शर्मा ही आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2025 मध्ये कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय महिला तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर एकता कुमारी हिने केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे? तर यात पहिल्या स्थानी आहे राजस्थान हे राज्य आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, महिला महाराष्ट्र केसरी 2025 ही स्पर्धा कोणी जिंकली? तर भाग्यश्री फंड या महिलेने जिंकलेली आहे महिला महाराष्ट्र केसरी 2025. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली? तर प्रियंका इंगळे हिची निवड झालेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकात आपल्या भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून. तर मग मित्रांनो, पुरुष कर्णधार कोण आहेत? खो खो विश्वचषक यामध्ये आपल्या भारताचे पुरुष कर्णधार आहेत प्रतीक वायकर, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, AIचा वापर जगाच्या 86% तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे? तर 88% वाढला आहे. तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे? तर हे पुणे या शहरामध्ये होणार आहे. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर आपल्या भारत देशाने विकसित केली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन. पुढचा प्रश्न पहा, दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होतो? तर 1 फेब्रुवारी या दिवशी सादर होतो केंद्रीय अर्थसंकल्प. हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था याचे नाव बदलून त्याला कोणते नाव देण्यात आले? तर मित्रांनो, हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था म्हणजेच हिप्पाचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव देण्यात आले आहे. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अपर्णा सेन यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर नोवाक जोकोविच हा खेळाडू ठरला आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे? तर कोणत्या देशाने बनवली? तर चीनने बनवली आहे आणि त्याचे नाव काय आहे? तर CR-450 आहे, लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला? तर उत्तराखंड या राज्यात लागू करण्यात आलेला आहे समान नागरी कायदा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल यानुसार महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे? आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी 6वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर ही स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय बालिका दिन 2025च्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी हे ॲप लॉन्च केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर हरियाणा या राज्याने केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ICCचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल कुल यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी. चला आपला पुढचा प्रश्न पहा, महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
तर एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने। कोण आहेत मित्रांनो एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे? तर ते उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, आणि त्याचबरोबर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे। आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत, लक्षात ठेवा। 2025 मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन। 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर रेखा गुप्ता हे आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री। तर पहा मित्रांनो, दिल्लीच्या त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत रेखा गुप्ता। रेखा गुप्ता या भाजपच्या आहेत। अजून एक महत्त्वाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो की दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत? तर विनय कुमार सक्सेना हे आहेत, लक्षात ठेवा। सलीमा टेटे यांना जानेवारी 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे सलीमा टेटे, लक्षात ठेवा। त्यांना 2025चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन। बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे नोव्हेंबर 2024 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर त्यांना 2018चा पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे। पहा मित्रांनो, प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा ज्यांना बिहार कोकिला म्हणून सुद्धा ओळखले जाते, तर त्यांचे वयाच्या 72व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे। जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष। त्यांची जानेवारी 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। तर व्ही नारायणन यांनी एस सोमनाथ यांची जागा घेतली आहे, लक्षात ठेवा। चला आपला पुढचा प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत? तर चंद्रकांत सोमपुरा हे आहेत अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार। पहा मित्रांनो, अयोध्या राम मंदिरचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर डेट महत्त्वाची आहे, 22 जानेवारी 2024ला अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे। कोणाच्या हस्ते? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। रामाची जी मूर्ती आहे त्याची उंची ही 51 इंच आहे, आणि ही मूर्ती मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे, आणि त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पहा मित्रांनो, 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 4 मार्च ते 10 मार्चपर्यंत 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2025 साजरा करण्यात आला आहे। चला पुढचा प्रश्न आहे, अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचे नवीन नाव काय आहे? तर गांडीव आहे। पहा मित्रांनो, भारताच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र अस्त्र MK3चे अधिकृतपणे गांडीव असे नामकरण करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, हे नाव महाभारतातील अर्जुनाच्या प्रसिद्ध धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे, तर लक्षात ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे हा। मार्च 2025 मध्ये देशाचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते घोषित करण्यात आले आहे? तर माधव व्याघ्र प्रकल्प हे घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो, आपल्या देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून। आणि हे कुठे आहे? तर मध्य प्रदेश राज्यात आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, एशियन क्रिकेट कौन्सिलच्या संचालक मंडळावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर राजीव शुक्ला हे करणार आहेत एशियन क्रिकेट कौन्सिलच्या संचालक मंडळावर आपल्या भारताचे प्रतिनिधित्व। चला पुढचा प्रश्न आहे, प्रित्झकर आर्किटेक्चर प्राइज 2025 कोणाला देण्यात आला? तर लियू जियाकुन यांना हा पुरस्कार मिळाला आहे। मार्च 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती झालेली आहे मार्च 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून। पहा मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे। याची स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झाली आहे।
राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949ला झाले आणि आता सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 8 मार्च या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. चला आपला पुढचा प्रश्न आहे. फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 हा वार्षिक साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. पहा मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 हे 7 मार्च ते 12 मार्च 2025 दरम्यान रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. पहा मित्रांनो, या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले. मार्च 2025 मध्ये बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस याने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पहा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोविड-19 महामारी दरम्यान त्यांच्या रणनीतिक नेतृत्व आणि मौल्यवान सहाय्याबद्दल प्रतिष्ठित ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा प्रश्न आहे. मार्च 2025 मध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अंजू राठी राणा यांची नियुक्ती झालेली आहे मार्च 2025 मध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून. चला पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने मार्च 2025 मध्ये पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत 2 रोपवे प्रकल्प मंजूर केले आहेत? तर कोणत्या राज्याने केले आहेत? तर उत्तराखंड या राज्याने केले आहेत हे प्रकल्प मंजूर. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या प्रख्यात भारतीय टेबल टेनिस स्टारने मार्च 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केली? तर कोणी जाहीर केलेली आहे निवृत्ती? तर शरद कमल अंचता यांनी जाहीर केली. कोणत्या राज्य सरकारने अबकारी धोरण 2025 मध्ये धार्मिक स्थळाजवळील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे? तर उत्तराखंड या राज्याने घेतला आहे. चला आपला पुढचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी 24व्या जागतिक शाश्वत विकास शिखर 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले. पहा मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली या ठिकाणी 5 ते 7 मार्च 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025चे उद्घाटन केले आहे. सबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रणजी ट्रॉफीचे 2023-24चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर रणजी ट्रॉफी 2023-24चे विजेतेपद हे विदर्भ या संघाने जिंकले आहे. मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने मैत्री ॲप लॉन्च केले आहे. पाणथळ क्षेत्राचा विवेकपूर्ण वापर या श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठेचा रामसर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण आहे? तर जयश्री वेंकटेशन ही आहे. पहा मित्रांनो, रामसर पुरस्कार हा एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो व्यक्ती आणि संस्थांना पाणथळ प्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. तर मित्रांनो, जयश्री वेंकटेशन यांना वेटलँड वाईज यूज या श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणारी ही पहिली भारतीय ठरली आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न. भारत सरकारद्वारे प्रतिष्ठित प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार वंतारा संस्था यांना मिळाला आहे. 2025चा प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंग पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला आहे. धूम्रपान निषेध दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर कधी असतो धूम्रपान निषेध दिवस? तर 12 मार्च या दिवशी असतो.
नेक्स्ट क्वेश्चन पहा, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विकास कौशल यांची नियुक्ती झाली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने महिला समृद्धी योजना सुरू केली आहे? तर कोणी सुरू केली? तर नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केली आहे. पहा मित्रांनो, मुख्यमंत्री कोण आहेत नवी दिल्लीचे? तर रेखा गुप्ता या आहेत. त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनलेले आहेत नवी दिल्लीच्या, लक्षात ठेवा. उपमुख्यमंत्री कोण आहेत मग नवी दिल्लीचे? तर प्रवेश वर्मा हे आहेत. आणि उपराज्यपाल आहेत VK सक्सेना, तर लक्षात ठेवा. शाश्वत मिथिला महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISFचा स्थापना दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 10 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, स्थापना कधी झालेली आहे CISFची? तर 10 मार्च 1969ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि मित्रांनो, यावरती अजून एक प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की CISFचा नवीन महासंचालक कोण आहे? तर राजविंदर सिंग भट्टी हे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा महासंघ याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर कॉमनवेल्थ स्पोर्ट्स हे नाव ठेवण्यात आलेले आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघचे नाव बदलून. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना 2025 सुरू केली आहे? तर कोणी सुरू केली? तर हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे साक्षीदार संरक्षण योजना. चला पुढचा प्रश्न, हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर टाटा स्टील ही कंपनी आहे हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स याचे आयोजन कुठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर अनोरा या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार. पुढचा आपला प्रश्न आहे, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिकी मॅडिसन यांना मिळाला आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती.